आता भाजपाने एक आरोप केलेला आहे, जो विवा कॉलेजमध्ये गरबा चालू आहे त्याचे काही चार्ट्स, मुलांचे चार्ट्स व्हायरल करून गरबे आडून लव्ह जिहाद विवा कॉलेजमध्ये चालवतो, असा एक आरोप केलेला आहे. याबाबत आपलं काय म्हणणं? मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला नाही मिळणार. पहिली गोष्ट, तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही. आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे. ते मिळून गरबा करतायत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो. एक. नंबर 2, तिकडे टीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन U237 या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत. लक्षात आलं का? आणि दुसरा विषय का 4थ्या फ्लोअरवर लॅब असं काहीतरी तुम्ही मगाशी बोलले. 4थ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत. आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक. मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये, म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब. तिकडे कॅमेरे, कॉलेजमध्ये कॅमेरे, हे सगळं आहे. या ज्या गाढवानी आरोप केलेत त्या गाढवानी येऊन पहिला कॉलेज बघावं. मुस्लिम मुलांच्या नावाने त्याने तो आरोप केला, ज्यांचं चॅटिंग. एक मिनिट. मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार, त्यांचे काय कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते? कोण येते कोण? आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात? कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये, कॅथलिकांनी येऊ नये, दलितांनी येऊ नये, बौद्धांनी असं लिहिलंय का कुठे? गरबा सगळ्यांकरता असतो तो. म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता का इकडे अमुकांना यायचं. अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो, दिवाळीला ते आमच्याकडे येतात. हे म्हणजे काय अख्खं वाटूनच टाकलाय. आणि मुस्लिम मुलं म्हणजे काय? शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते, बोर्ड पाठवते. 10वी पास झालेल्यांची बोर्ड पाठवते, 11वीची ऍडमिशन, 13वीची ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते. जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे. यांना काय कायदे नियम करायचे आहेत ते यांनी करावे, आम्ही ते फॉलो करू. पण त्याच्यामध्ये विवा कॉलेजचे फोटो पण टाकण्यात आलेले, हे मुद्दाम करण्यात आलेला असं. यांची लायकी तीच आहे. स्वतःनी एखादी नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्यांना. आज महाराष्ट्र नाही जगातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय. का? तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये. बरोबर आहे? तिकडे एखाद दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल. कोणत्या शाळा कॉलेजेसमध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात? कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी? आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का? विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. आमचे शिक्षक जी काळजी घ्यायची आहे ती घेतात. बाहेर कोण काय फालतूगिरी करते त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही.